त्याचं सुनील चव्हाण आणि श्रीधर लोणी या संपादकांनी याचं ग्रंथाचं संपादन केलेलं आहे। यामध्ये सर्व संमेलनाचा सर्व तपशील नवीन आधुनिक अशा प्रकारच्या तंत्रज्ञानानुसार यात लिहिलेलं आहे। ते काय कोड वगैरे जे म्हणतात त्याच्यात ते मोबाईल मध्ये असं दाखवलं की लगेच त्याचा फोटो दिसतो आणि ते संबंध मोबाईलवर संबंध संमेलनच समोर येतं। इतिहास संमेलनाच्या इतिहासामध्ये अखिल भारतीय पातळीवरती असा पहिला ग्रंथ आहे। या कोणी काढलेला अशा प्रकारचा ग्रंथ। दुसरी गोष्ट हे माझ्या पुस्तक आहे। त्याचप्रमाणे महत्त्वाचं समीक्षा ही विजात समीक्षेच्या संदर्भांचा संग्रह आहे। बहुकृतिक व्यक्ती रंग कालाच्या पडद्याआड गेलेल्या आणि जिवंत असणाऱ्या वेगळ्या क्षेत्रात माझ्या व्यक्तींवरती हे पुस्तक आहे। त्यानंतर वारकरी संत संगीताच्या क्षेत्रातलं एक अध्यक्ष भाषण मी लिहिलं होतं केलं होतं, त्याचा एक संग्रह या ठिकाणी झालेला आहे। त्याचबरोबर ही उपेक्षितांची पहाट हे संबंध वेगवेगळ्या समाज घटकांवरती लिहिलेलं पुस्तक हे प्रकाशित झालेलं आहे। हे प्रस्तावनेचं पुस्तक आहे। नवी पालवी नवा फुलोरा अशा प्रकारचे 3-4 खंड प्रस्तावनांचे खंड झाले। माझ्या एकूण 452 प्रस्तावना लेखकांना प्रस्तावना दिलेली आहेत। त्यापैकी जवळजवळ 100-150 प्रस्तावनांचं 3 खंडामध्ये हे प्रकाशन झालेलं आहे। आणि हा अशा प्रकारचा गोतावळा हे एकूण 66-67 ग्रंथ आहेत आणि योग घातलेले 9 ग्रंथ या पुढल्या 5-6 महिन्यामध्ये योग घातलेले आहेत, ते आता प्रकाशनाच्या वाटेवर आहेत। आणि म्हणून 76 ग्रंथांची ही संपदा आपल्या डॉक्टर वासनिकांच्या प्रेमामुळं आत्मीयतेमुळं ही मला सर्व दाखवण्याची संधी मिळाली। इतकं कोणीही कुतूहल दोन्ही दाखवलं नाही, कोणी पाहिलं नाही आणि मी पहिला अनुभव माझ्या आयुष्यातला हा अनुभव घेतो आहे। डॉक्टर वासनिकांमधला विद्वान माणूस असताना सुद्धा त्यांचे 13 पुस्तकं प्रकाशित आहेत। बुद्ध धम्माच्या संदर्भातलं पुस्तकाचं मी थायलंडमध्ये त्याचं प्रकाशनही केलेलं आहे, त्याच्यावर मी कॉमेंटही केलेलं होतं। अशा प्रकारचा एक विद्वान माणूस मनातला नितळपणा पारदर्शीपणा दाखवून माझ्या घरी येऊन माझ्या घरातल्या संबंध ज्ञानाची माझं हृदयाची कुपी खोलतो आणि मला संबंध मनोगत व्यक्त करायला संधी देतो, याबद्दल मला धन्यता वाटते। आणि अशा प्रकारची ही श्रीमंती माझी आहे। दुसरी श्रीमंती मला महत्वाची वाटत नाही। माझ्या आयुष्यातलं लोकांचं प्रेम आणि हे संबंध माझ्या विद्वत्तेची संबंध साक्ष मी जे लोकसमर्पणार्थ केलेली आहे त्याचं मला समाधान आहे। जगाचं भलं व्हावं, जगातले 700 कोटी मानवता ही सुखी व्हावी, तिचं कल्याण व्हावं, विश्व शांततेनं नांदावं, गुण्यागोविंदानं राहावं, सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र राहावं, एकोप्याने राहावं, पृथ्वीच्या घरामध्ये सर्वांनी आनंद सोहळा लुटावा ही माझी भावना आहे, हेच अंतिम सत्य आहे आणि हीच अंतिम इच्छा आहे। धन्यवाद।